बीडकरांना वेठी धरणाऱ्या राजेंद्र भोपळेची हकालपट्टी झालीच पाहिजे. बीडकरांना वेठी धरणाऱ्या राजेंद्र भोपळेची हकालपट्टी झालीच पाहिजे. बीड शहरातला जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचं काम रखडले आणि निकृष्ट दर्जाचं काम झालंय. आगी धुळीचे लोट उभे राहत आहेत आणि यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. उपअभियंता राजेंद्र भोपळे यांनी हकालपट्टी करण्यात यावी यासाठी आज लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. काय सांगाल? निकृष्ट दर्जाचं काम झालंय, काम तर सध्या होतच नाहीये, धुळीचे लोट होत आहे आणि आरोग्य धोक्यात आहे नागरिकांचं. कित्येक वर्षापूर्वी काम रखडल्यामुळं धुळीचे लोट असल्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. त्याचबरोबर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. महिनाभरापूर्वी टाकण्यात आलेला स्लॅब सोमेश्वर मंदिराच्या ठिकाणी बघितला आपण, तो कोसळलेला आहे. संबंधित प्रकरणामध्ये आम्ही वारंवार राजेंद्र भोपळे यांना तक्रार केली आहे, मात्र ते कंत्राटदाराची पाठराखण करताना दिसून येतात. याच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही दिवसापूर्वी या रस्त्यावर खड्डे पडले होते, तेव्हा आम्ही तक्रार केली होती. मात्र ते कंत्राटदाराची बाजी घेऊन स्वखर्चाने खड्डे बुजवण्यात येतील असं कंत्राटदारांची वकिली करत आहेत ते. दुसरी गोष्ट म्हणजे इतर ठिकाणी यू टर्न असताना नगर रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी वारंवार सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी करून सुद्धा तांत्रिक कारण सांगून ते यू टर्न करत नाहीयेत. एकंदरीत हा मनमानी कारभार जो आहे, एकंदरीत भोपळे यांचा बीडकरांना वेठीस धरण्याचा जो प्रयत्न आहे, याला सर्व बीडकर वैतागलेला आहे. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की बीडकरांना वेठीस धरणाऱ्या आणि बोगस काम करणारे जे कंत्राटदार आहेत त्यांची पाठराखण करणाऱ्या राजेंद्र भोपळे यांची बीड जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. काय सांगाल? अजून रस्ता तर झालाच नाहीये, नालीचा स्लॅब पडतोय. कामामध्ये इंजिनियर म्हणून त्यांनी त्यांचं जे कर्तव्य पार पाडायला पाहिजे ते पार पाडत नाहीत. आता डॉक्टर साहेब म्हटले त्याप्रमाणे ते बोगस कंत्राटदारांची पाठराखण करतायत. खरं म्हणजे आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांना प्रश्न आहे की भोपळे नावाचं रसायन जे आहे त्याची कोण पाठराखण करतंय? यांचं डायरेक्ट काय हॉटलाईन आहे की काय, अशी आम्हाला शंका निर्माण होते. रस्त्यावरनं धूळ एवढी प्रचंड आहे, खड्डे एवढे प्रचंड आहेत की वाट सरूंना देखील नीट चालता येत नाही. 2 चाकी गाड्या असो, 4 चाकी गाड्या असो, यावरनं जाताना खरं म्हणजे मला वाटतं ते हाडांच्या डॉक्टरचं आणि मोटर लाईन मधल्या लोकांचं याला आशीर्वाद की काही कळत नाही. हे भोपळे मध्यंतरी जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून त्यांना चांगलं सुनावलं होतं, खडे बोल सुनावले होते. प्रिंट मीडियामधनं, इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं या बातम्या आल्या, परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील हे केराची टोपली दाखवत आहेत. म्हणून म्हटलं की हे नेमकं काय रसायन आहे, यांनी जर तातडीनं यांची जर हकालपट्टी नाही झाली तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर एक मोठं जन आंदोलन उभा करू ही निश्चित आहे. हकालपट्टी आता नाहीच झाली आणि नाहीच याच्यावर जर का प्रशासनाने काही केलं तर मग पुढे काय? आम्ही रस्ता रोको करणार. याचबरोबर जिल्हाधिकारी जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांची गाडी चालवणार. बार्शी रोडच आहे तो. मी तिथे जाऊन पाहणी केली होती 2 दिवसापूर्वी. रस्ताच झाला नाहीये, पण नालीचा स्लॅब पडला. निकृष्ट दर्जाचं काम होतंय सध्या आणि राजेंद्र भोपळे यांना हकालपट्टी करण्याची मागणी देखील आता नागरिक करत आहेत. आता प्रशासन याच्यावर काय पावलं उचलणार आणि खरंच या उपअभियंता राजेंद्र भोपळेची हकालपट्टी करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे, लोकांच्या टीव्ही बीड.